मी 18 वर्षांचा होतो. त्या वर्षी कॉलेजला सुट्टी लागल्यामुळे मी आत्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. लहानपणी मी 8वीत असताना शेवटचं तिथे गेलो होतो. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी पुन्हा तिथे जाण्याची संधी मिळाली होती. आता मोठा झाल्यानंतर आत्याने पहिल्यांदाच मला पाहिले होते. आत्या पण खूप छान दिसत होती. त्याचबरोबर तिची मुलगीही मोठी झाली होती. पहिल्याच रात्री मी दोघींच्या मध्ये झोपलो होतो आणि तेव्हापासूनच सुरुवात झाली. त्या दोघी पण रोज माझ्या आत्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगतो. माझी आत्या लग्नानंतर सासरी एका लहानशा खेडेगावात राहते. गाव जरी छोटे असले तरी तिच्या सासरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. घर मोठे आहे आणि शेतीही आहे. गावातील बऱ्याच घरांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही गाई म्हशींची देखभाल केली जाते. आत्याचा नवरा म्हणजेच माझे मामा पोलीस खात्यात नोकरीला आहेत. त्यांची ड्युटी कायम वेगवेगळ्या ठिकाणी लागत असल्याने ते महिन्यातून किंवा 15 दिवसांनी एकदा घरी येतात. त्यामुळे घरातील जबाबदाऱ्या आत्यावर आणि तिच्या सासू सासऱ्यांवर असतात. घरात आत्याशिवाय तिचे सासू सासरे, एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. तिची मुलगी नेहा आता 10वीत गेली आहे. माझा चुलत भाऊ राजेश सध्या 12वीच्या वर्गात आहे. तो शिक्षणासाठी शहरात राहतो आणि तिथे माझ्या काकांकडे राहत आहे, कारण गावात उच्च शिक्षणासाठी फारसे पर्याय नाहीत. त्यांच्या कुटुंबाकडे शेतीही आहे. विविध पिके घेतली जातात आणि शेतीची सर्व जबाबदारी आत्याचे सासू सासरे आणि आत्या सांभाळतात. गरज भासल्यास आत्या स्वतः शेतीची कामं पाहते. याशिवाय त्यांच्या घरी गाई म्हशी असल्यामुळे दुधाचंही उत्पादन होते. त्यानंतर मी जेव्हा आत्याच्या घरी पोहोचलो तेव्हा तिच्या आणि माझ्या डोळ्यात आश्चर्य मिसळलेलं दिसत होतं. एवढ्या वर्षांनी भेट होत असल्याने आम्ही दोघंही क्षणभर थबकलो. एकमेकात झालेल्या बदलांकडे पाहत होतो. आत्या मला पाहून हसली आणि आनंदाने म्हणाली, "अरे अक्षय, किती मोठा झालास. क्षणभर ओळखायलाच कठीण गेलं." असं बोलत आत्या प्रेमाने माझ्या दोन्ही गालांवर चुंबन करू लागली होती. तिचा तो मृदू स्पर्श माझ्या मनाला वेगळ्याच आनंदाच्या लहरीत घेऊन गेला. तसं मी पण तिला मिठी मारत हसत म्हटलं, "आत्या, तुझ्यात खूप बदल झालाय ग. खूपच जबरदस्त रूप झालंय तुझं. एखाद्या हिरोईन सारखी दिसत आहेस तू." तशी ती लाजत हसली आणि म्हणाली, "नालायक कुठला. काही काय बोलतोस. तुझा चावटपणा अजून आहे तसाच आहे. लहानपणी कसा होता अगदी तसाच." असं म्हणत ती माझ्या खांद्यावर हात ठेवत हसत मला पुन्हा घट्ट मिठीत घेऊ लागली. तिच्या मिठीत एक वेगळाच उबदारपणा होता, ज्याने माझ्या मनात हलकीशी अस्वस्थता निर्माण केली. तिच्या मिठीत तिच्या हातांचा हलकासा स्पर्श मला जाणवू लागला आणि तिचे हात माझ्या पाठीवर सहजतेने फिरू लागले. तिच्या त्या स्पर्शामध्ये एक वेगळं नातं आणि प्रेम जाणवत होतं. माझ्या मनाला तिचा स्पर्श थोडा गोंधळून टाकत होता. नकळतपणे माझेही हात तिच्या पाठीवर फिरू लागले होते. त्या स्पर्शातून एक वेगळाच अनुभव मिळत होता. तिच्या शारीरिक ऊर्जेमुळे माझं मन विचलित होऊ लागलं. मनात येणाऱ्या विचारांना मी ताळ्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या त्या स्पर्शामुळे मला माझ्या मनातील विचार थांबवणं कठीण झालं होतं. माझ्या मनात आत्याबद्दल वाईट विचार येणं मला स्वाभाविकपणे अयोग्य वाटत होतं, कारण ती माझ्यासाठी नेहमीच आदरणीय होती. पण शेवटी मीही एक पुरुषच होतो. तिच्या शरीर स्पर्शामुळे माझ्यात दडलेला सुप्त पुरुष जागृत झाला होता. मन आणि भावना दोन्ही अनावर होत चालले होते. हळूहळू ती जवळ येत राहिली आणि त्या क्षणाचा भार सांभाळणं कठीण झालं. तिच्या साडीवरून माझे हात नकळत त्या ठिकाणी जाऊ लागले जिथे जाणं योग्य नव्हतं. बहुतेक तिला याची जाणीव झाली असावी, कारण जर तिला काही गैर वाटलं असतं तर तिने मला नक्कीच दूर केलं असतं. पण तिने तसे काही केले नाही. उलट माझ्या कानात हळूच पुटपुटत म्हणाले, "तो पण तुझ्यासारखाच मोठा झालाय रे. किती धुसण्या मारतोय खाली. बाय ग, काय म्हणावं याला." तिच्या या बोलण्यावर मला हलकं हसू आलं, पण ती थोडी दूर होत म्हणाली, "अक्षय, चल आधी घरात ये, फ्रेश हो छान. तोपर्यंत मी चहा करून ठेवते." तिच्या या आपुलकीने मी भारावून गेलो, पण काहीच न बोलता मी मान हलवली. तिच्या त्या नजरेने ती माझ्याकडे एकटक बघत होती. जणू खूप वर्षानंतर तिने मला पाहिलं होतं. नंतर आम्ही दोघंही घरात गेलो. घरात पोचल्यावर मला प्रवासाचा खूप थकवा जाणवत होता, म्हणून मी म्हणालो, "आत्या, मी आधी आंघोळ करतो. प्रवासाने अगदी दमलोय बघ." ती हसत म्हणाली, "हो हो, आंघोळ कर. तोपर्यंत आई, बाबा आणि प्रिया शेतातून येतीलच." तिच्या आवाजात एक वेगळीच ऊब होती, जी मला खूप वर्षानंतर अनुभवायला मिळत होती. मी लगेच बाथरूममध्ये जाण्यासाठी वळलो, पण त्याआधी तिचा एक कटाक्ष माझ्यावर होता. जणू ती मला काही सांगायचं थांबवून पाहत होती. मला तिचं असं वागणं गोड वाटलं. मी बाथरूममध्ये जाऊन मस्तपैकी थंड पाण्याने आंघोळ केली. प्रवासाचा सगळा थकवा जणू पाण्यात निघून गेला. मग फ्रेश झाल्यावर मी शॉर्ट्स आणि आरामदायक टी शर्ट घालून बाहेर आलो. तेव्हा संध्याकाळचे साधारण 6 वाजले होते. बाहेर गार वारा सुटला होता आणि संधी प्रकाशात अंगण अजूनच सुंदर दिसत होते. तेवढ्यात आत्याचे सासू सासरे आणि प्रिया शेतातून परत आले.
प्रियाच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या श्रमाची लक्षणं स्पष्ट दिसत होती, पण तरीही तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आता ती लहानशी मुलगी राहिली नव्हती, ती आता मोठी, जबाबदार आणि आत्मविश्वासू दिसत होती. शेतातल्या मोकळ्या वातावरणात वाढल्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वातही एक वेगळी सहजता होती. सर्वजण अंगणात बसलो आणि आत्याने गरमागरम चहा आणून दिला. चहाचा एक घोट घेताच शरीरात उष्णता पसरली आणि गप्पांचा ओघ आपसुकच सुरू झाला. खूप वर्षांनी भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आत्या आणि तिचे सासू सासरेही आमच्या गप्पांमध्ये सामील झाले आणि वातावरण अधिकच प्रसन्न झाले. अचानक आत्या उठली आणि म्हणाली, तुम्ही गप्पा मारा, मी जेवणाची तयारी करून घेते. मग ती स्वयंपाकघरात निघून गेली. तिच्या हातच्या जेवणाची चव मला चांगलीच माहिती होती, त्यामुळे मला जेवणाची उत्सुकता लागून राहिली. तेवढ्यात प्रियाने मला विचारलं, जरा बाहेर फेरफटका मारून येऊया. मला तशीही संध्याकाळच्या गार वाऱ्यात फिरण्याची सवय होती, त्यामुळे मी लगेचच होकार दिला. आम्ही आत्याला सांगून बाहेर पडलो. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. गावात संध्याकाळी लवकरच शांतता पसरते. प्रिया अगदी मोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारत होती. तिच्या स्वभावातली सहजता मला खूप भावली. मलाही तिच्याशी बोलताना खूप आनंद होत होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. आता रस्त्यावर अजूनच सामसूम झाली होती. काही ठिकाणी फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. आम्ही घरी परत आलो आणि पाहतो तर काय, आत्या जेवण तयार करून आमची वाट पाहत होती. गरम गरम भाकरी, वांग्याची भाजी आणि तोंडी लावायला चटणी हे पाहून माझ्या पोटात लगेच कावळे ओरडू लागले. आम्ही हात धुवून जेवणासाठी बसलो आणि त्या रात्रीच्या शांततेत आम्ही गावरान चवीचा मनसोक्त आस्वाद घेतला. आज कित्येक वर्षांनी मी आत्याच्या हातच्या स्वयंपाकाचा मनसोक्त आस्वाद घेत होतो. लहानपणीच्या सुट्टीत मी इथे आलो की घरात धम्माल मस्ती चालायची. प्रिया आणि मी अख्खा दिवस खेळत असो. ते दिवस वेगळेच होते. त्या आठवणींमध्ये मी जेवणाचा प्रत्येक घास चवीने खात होतो. जेवण झाल्यावर आत्या आणि प्रियाने सगळं आवरून घेतलं. मी मात्र बाहेर अंगणात निवांत बसून होतो. रात्रीची वेळ होती. आजी आजोबा त्यांच्या खोलीत झोपायला गेले होते. उन्हाळ्याचा काळ असल्याने घरात उष्णता जाणवत होती. गार वाऱ्याचा स्पर्श अनुभवायचा म्हणून मी अंगणातच झोपण्याचा विचार करत होतो. तेव्हाच आत्या बाहेर आली आणि म्हणाली, अक्षय, आपण अंगणातच झोपूया का? घरात फार उकडतंय आणि इकडे वीज कधीही गुल होते. मी हसत म्हणालो, अगं आत्या, तू तर माझ्या मनातलंच बोललीस. मीही हाच विचार करत होतो. मग आत्याने अंगणात 2 गाद्या टाकल्या आणि म्हणाली, तुम्ही झोपा, मी अजून थोडं काम करून येते. आणि ती घरात निघून गेली. मी आणि प्रिया अंगणात आडवे झालो आणि गप्पा सुरू झाल्या. प्रिया तिच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगत होती. कधी शेतातल्या गमती, कधी गावातले सण उत्सव, तर कधी तिच्या अभ्यासाबद्दलच्या गोष्टी. आम्ही दोघंही त्या शांत रात्रीच्या साक्षीने बालपणीच्या गोड आठवणींमध्ये हरवून गेलो. चांदण्यांचा मंद प्रकाश संपूर्ण परिसरात पसरला होता. काही वेळाने आत्या आली आणि तिच्याकडे पाहताच माझ्या नजरा तिच्यावर खिळल्या. ती साडी काढून फक्त पेटीकोट आणि ब्लाउजवर होती, ज्यामुळे तिचा बांधा अधिकच स्पष्ट दिसत होता. तिच्या शरीराचा गोंडसपणा त्या कपड्यातून ठळकपणे जाणवत होता. तिची छोटीशी कंबर, सपाट पोट आणि अंगावर पडलेल्या हलक्या घड्या पाहून माझ्या मनातील भावना सुसाट पळू लागल्या. तिचा घट्ट बसलेला पेटीकोट तिच्या आकाराला अजूनच ठसठशीत करत होता. त्या नजरेत एक वेगळीच कळकळ होती, जणू काही मी त्या क्षणात हरवून गेलो होतो. तिच्या शरीराच्या सौंदर्याने माझं लक्ष वेधून घेतलं होतं आणि मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आत्या सहजतेने चालत माझ्याजवळ येऊन माझ्या आणि प्रियाच्या मध्ये बसली. तिच्या हलक्याशा अस्तित्वाने वातावरण अधिकच भारावून गेलं होतं. ती आमच्या गप्पांमध्ये सामील झाली आणि तिच्या बोलण्यातील सहजता आणि हास्याने क्षण अधिकच जिवंत झाले. बाहेर छान गारवा होता आणि हवेत मंद वाऱ्याची लहर पसरली होती. या प्रसन्न वातावरणाने मन अधिकच संवेदनशील झालं होतं. काही वेळात प्रिया गप्पांमध्ये झोपी गेली. तिच्या गाढ झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत आत्या उठली. तिच्या अंगावर प्रेमाने चादर टाकली आणि तिच्या शांत झोपेला कळत न कळत सांभाळू लागली. त्यानंतर आत्या पुन्हा माझ्याजवळ आली. तिच्या हातात दुसरी चादर होती. ती माझ्या आणि तिच्या अंगावर व्यवस्थित पसरवत ती माझ्या बाजूला आडवी झाली. त्या क्षणी तिच्या उपस्थितीने माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं. चादरीच्या उभेमुळे वातावरण अधिकच सुसंवादी वाटू लागलं, पण त्या शांततेतही माझं मन अस्वस्थ होतं. तिचा जवळीक अनुभवत असताना माझ्या मनातील भावनांनी अनावर होण्याचा प्रयत्न केला, पण मी स्वतःला सावरत राहिलो. तिच्या श्वासांच्या मंद लहरी आणि वातावरणातील ऊब या सगळ्यात मी हरवून गेलो होतो. तिच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम माझ्या मनावर होत होता आणि त्या क्षणांचं भारलेपणा मला अस्वस्थ करत होतं. तसं मी तिला विचारलं, आत्या, मामा कधी येणार आहेत ग? तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं, पण डोळ्यात काहीसं दुःखही दिसत होतं. ती म्हणाली, अरे, त्यांची नोकरीच अशी आहे की ते महिन्यातून 2-3 वेळाच घरी येतात. ते मलाच वेळ देऊ शकत नाही, तर तुला कसा वेळ देणार? माझं नशीबच फुटकं आहे बघ. तिच्या या शब्दांनी एक क्षणासाठी माझ्या मनात एक वेदना दाटून आली.
ती पुढे म्हणाली, पण तू नको जास्त विचार करू, झोप आता. एवढं बोलून ती माझ्याकडे पाठ करून झोपली. तिच्या या शब्दातून मला तिच्या आयुष्यातील एकाकीपणाचं स्पष्ट दर्शन झालं. बाहेरून ती कितीही हसतमुख आणि आनंदी दिसत असली तरी आतून ती सुखी नव्हती हे जाणवलं. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तिच्या शब्दातील दुःख माझ्या मनावर ठसत होतं. मी तिचाच विचार करत करत झोपून गेलो. मध्यरात्री अचानक मला जाग आली. काहीतरी वेगळं जाणवलं. जणू माझ्या पोटाखाली हलकासा स्पर्श किंवा वळवळ होती. मी हळूच डोळे उघडले तर आत्या माझ्या दिशेने तोंड करून शांत झोपलेली होती. तिचा चेहरा खूप शांत आणि निरागस दिसत होता. आम्ही दोघंही एकाच चादरीखाली होतो आणि तिचं शरीर मला हळूवार जाणवत होतं. मला उठून बघावंसं वाटलं, पण तिची झोपमोड होईल या भीतीने मी तसाच डोळे बंद करून पडून राहिलो. त्या क्षणी मला जाणवलं की माझ्या शरीरात काहीतरी वेगळं घडत होतं. तिच्या उबदार अस्तित्वाने आणि त्या क्षणाच्या शांततेने मला काहीतरी आनंददायी जाणवू लागला. त्या वातावरणाचा प्रभाव माझ्या शरीरावर आणि मनावर स्पष्ट जाणवत होता. त्या गरम क्षणांमध्ये मी खूप काही अनुभवत होतो, पण माझं मन शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. ती क्षणभराची भावना इतकी ताकदवान होती की मला स्वतःला आवरता येत नव्हतं. तिच्या जवळ असणं, तिच्या अस्तित्वाचं भान आणि त्या गार वाऱ्यातील ऊब मला खूप वेगळं वाटू देत होती. तिला जाग आली असती तर मी काय केलं असतं याचा विचारही माझ्या मनाला अस्वस्थ करत होता. कितीतरी महिन्यांनी मला असं अनामिक न बोलता येणारं सुख मिळत होतं. त्या क्षणाचा अनुभव मला आतून खूप हलका आणि आनंददायी वाटत होता. पण त्याचवेळी त्या क्षणाने माझ्या मनातील भावनांना अनावर केलं होतं. त्या भावना मी आवरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या अधिकच तीव्र होत होत्या. माझ्या मनात विचार आला की कदाचित आत्या हे सगळं झोपेतच करत असावी. तसं वाटल्यावर मी हळूच डोळे उघडून तिला पाहण्याचा प्रयत्न केला. तिचा चेहरा अगदी शांत होता. ती गाढ झोपलेली दिसत होती. मला तिचा शांत झोपलेला चेहरा पाहून काहीसा गोंधळल्यासारखं वाटलं, पण विचार करणं थांबवलं आणि मी त्या क्षणाचा आनंद घ्यायचं ठरवलं. हळूहळू ती माझ्या जवळ सरकली. तिच्या प्रत्येक हालचालीने माझं मन अधिकाधिक संवेदनशील होत होतं. तिचं तोंड माझ्या तोंडाच्या अगदी जवळ आलं आणि अचानकच तिचे ओठ माझ्या ओठांना स्पर्श करू लागले. त्या हलक्या स्पर्शाने माझ्या शरीरात जणू वीजच चमकून गेली. मी माझे डोळे बंद केले. त्या क्षणाचा अनुभव शांततेत घेण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या मनात तिच्याबद्दल नको ते विचारही येऊन गेले. मला जाणवत होतं की हे योग्य नाही, पण तरीही त्या क्षणाचा भार मी झटकू शकत नव्हतो. माझं मन आणि शरीर यांच्यात एक विचित्र संघर्ष सुरू झाला होता. इतक्यात आत्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकले आणि तिच्या त्या दीर्घ चुंबनाने माझं मन पूर्णपणे हरवून गेलं. आता मात्र मी माझ्या भावना आवरण्यात अपयशी ठरलो. त्या क्षणाला मी स्वतःला पूर्णपणे तिच्या प्रेमाच्या ओलाव्यात बुडवून दिलं. तिच्या प्रत्येक हालचालीला मी प्रतिसाद देऊ लागलो. ती जवळ येत होती आणि मीही माझ्या भावना अधिक स्पष्टपणे व्यक्त करत होतो. त्या क्षणातील आनंद, गोंधळ आणि उत्कटता हे सगळं एका क्षणात मिसळून गेलं होतं. तिच्या सहवासाने मला जणू नवीन ऊर्जा मिळाल्यासारखं वाटत होतं, पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात एक हलकीशी अपराधी भावना होती जी मला वारंवार आठवत होती. पण त्या भावनेला मी दडपून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. मी अधिकच खुश होऊन तिला तशाच अवस्थेत विचारलं, आत्या, मामा तुला काही नाही करत का गं? माझ्या निर्लज्ज प्रश्नावर ती थोडीशी लाजली, पण तिने न थांबता उत्तर दिलं, कसं सांगू रे अक्षय? एकतर ते महिन्यातून 1-2 वेळाच घरी येतात आणि तेही रात्री माझा विचार न करता पटकन 5 मिनिटात फेल होऊन जातात. ती बोलताना तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि अस्वस्थतेचं मिश्रण दिसत होतं. ती पुढे म्हणाली, माझ्या इच्छाच पूर्ण होत नाहीत. मी तशीच बेडवर तळमळत झोपायचा प्रयत्न करते, पण हे सगळं सोपं नाही. माझ्या भावना इतक्या दिवस दाबून ठेवल्या आहेत की आता मला सहन होत नाही. ती डोळे पुसत होती. तिच्या शब्दांमध्ये एक प्रकारची निराशा होती, पण त्याचवेळी कोणाला तरी आपलं मन मोकळं करत असल्याचा दिलासा देखील होता. तिच्या या बोलण्यावर मी थोडं पुढे सरकत म्हणालो, आत्या, आता मी आलोय ना, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. तुला हवं ते सुख मी देईन. तुझ्या या धगधगत्या जखमांना मी शांत करीन. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. ती हलकत हसत म्हणाली, हो रे अक्षय, तूच मला समजून घेऊ शकतो. याआधीच का नाही भेटलास मला? माझ्या या भडकलेल्या भावनांना शांत करण्यासाठी मी खूप दिवस वाट पाहिली आहे. आता मात्र काही हरकत नाही. तू हवं तसं कर. मी कशाशीच तक्रार करणार नाही. तिच्या शब्दांनी मला तिला आणखीन जवळ घेण्याची भावना निर्माण झाली. तिच्या या स्वीकाराने माझ्या मनात धैर्य वाढलं आणि मी ठामपणे ठरवलं की तिच्या या अपेक्षांना मी न्याय देईन आणि तिच्या मनात असलेली इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास मी घेतला. इतक्यात शेजारी झोपेत असलेली प्रिया कोस बदलत आमच्याकडे तोंड करून झोपली. तसं आत्याने मला थांबवलं. मग आत्याने ती झोपेत असल्याची खात्री करून घेत म्हणाली, अक्षय, आता पटापट संपून टाक. तसं मी आत्याचा आदेश पाळत दोघंही स्वर्गसुखाचा अनुभव घेत तृप्त झालो होतो. नंतर थोड्या वेळाने मी उठायला लागलो. तशी आत्या म्हणाली, अक्षय, असंच झोपून राहा. खूप बरं वाटतंय रे मला.
तिच्या आवाजात एक प्रकारची कोमलता आणि समाधान होतं. तिच्या या शब्दांनी मी थोडा गडबडलो, पण तिच्या भावनांचा आदर ठेवत तसाच थोडा वेळ झोपून राहिलो. त्यावेळेला रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे एकदम शांतता होती. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, आत्या, प्रिया जागी झाली आणि तिने आपल्याला अशा अवस्थेत पाहिलं तर काय होईल? माझ्या या विचाराने मी थोडा काळजीत पडलो होतो. ती हसत म्हणाली, ठीक आहे, पण थोडा वेळ तरी असाच पडून राहा ना, खूप शांत वाटतंय. तिच्या आग्रहाला नकार देणं कठीण होतं. त्यामुळे मी काही मिनिटं तिच्या शेजारी तसाच पडून राहिलो. थंड हवा माझ्या अंगाला जाणवत होती. त्या थंड वातावरणात एक वेगळाच आनंद होता. जणू काही प्रत्येक श्वासात एक नवीन अनुभूती होती. थोडा वेळ असेच राहिल्यानंतर मी हळूच उठलो आणि तिच्या शेजारी झोपून चादर अंगावर घेतली. थकव्यामुळे आमच्या दोघांच्याही डोळ्यांवर झोप चढली आणि आम्ही गाढ झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात पाहिलं तर 8 वाजले होते. शेजारी पाहिलं तर ना आत्या होती ना प्रिया. क्षणभर गोंधळलो, पण लगेच लक्षात आलं की खेडेगावातल्या बायका सकाळी लवकर उठून आपली कामं आटोपतात. आंघोळ, झाडलोट, पाणी भरणं आणि इतर घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग असतो. मी घाईघाईने अंगावरील चादर दूर करून उठण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात जाणवलं की चादरीच्या आत मी अजूनही तसाच आहे. रात्री आम्ही एकमेकांना चिकटून झोपलो होतो आणि त्या क्षणी मला जरा अस्वस्थ वाटलं. मी पटकन इकडे तिकडे पाहिलं आणि कोणीतरी पाहतंय का याची खात्री केली. मग पटकन टी शर्ट घातलं, त्यानंतर शॉर्ट्स चढवला आणि उठलो. तेवढ्यात आत्या दारात उभी राहिली. ती हसत म्हणाली, अरे उठलास का अक्षय? झोप पूर्ण झाली का तुझी? तिचा आवाज नेहमीसारखा मृदू होता, पण त्यात एक वेगळा आनंद जाणवत होता. मी तिच्या आवाजाने क्षणभर चमकलो आणि तिच्याकडे पाहिलं. ती स्मित हास्य करत माझ्याकडे बघत होती. जणू काल रात्री काहीच घडलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान आणि प्रसन्नता होती, ज्याने मला थोडा गोंधळून टाकलं. मी अजूनही कालच्या गोष्टींच्या विचारात होतो. तेवढ्यात ती म्हणाली, अक्षय, तू जा पटकन, आवरून घे, मी चहा नाश्ता बनवते. तिच्या या बोलण्याने मला माझ्या विचारांमधून बाहेर येण्याचा एक मार्ग सापडला. मी तिच्या बोलण्याकडे लक्ष देत विचार करणं सोडलं आणि आवरायला निघालो. आंघोळ करून व्यवस्थित तयार होऊन बाहेर आलो. तोपर्यंत प्रिया मला बोलवायला आली होती. आम्ही सर्वजण एकत्र बसून चहा नाश्ता केला. नाश्त्याच्या वेळी एक साधेपणाचा माहोल होता, पण माझ्या मनात कालच्या रात्रीच्या आठवणी अजूनही झिरपत होत्या. घड्याळाकडे पाहिलं तर 9:30 वाजले होते. त्याच वेळी आत्या म्हणाली, अक्षय, आम्ही शेतात जातोय, अजून बरंच काम आहे. तू आणि प्रिया घरीच थांबा. दुपारचं जेवण तयार करून ठेवले, तुम्ही दोघं जेवून घ्या. हे सांगून ती आजी आजोबांसोबत शेताकडे निघून गेली. त्या क्षणी मी थोडासा मोकळा श्वास घेतला आणि प्रियाकडे पाहून हसत म्हटलं, बरं झालं, आज दुपार निवांत आहे. प्रिया माझ्याकडे हसत म्हणाली, अक्षय, चल, आपण दोघं माझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत बसू. तिच्या त्या सहज आमंत्रणाने मीही मान डोलावली आणि आम्ही तिच्या खोलीकडे गेलो. खोलीत पोचल्यावर आम्ही दोघंही एकदम मोकळ्या गप्पा मारू लागलो. साधारण गमती जमती, शाळेच्या आठवणी, घरातील घडामोडी अशा विषयांवर बोलता बोलता मी अचानक विषय बदलला. मी प्रियाला विचारलं, काय ग प्रिया, तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? तिच्या चेहऱ्यावर किंचितसा गोंधळ दिसला, पण ती पटकन म्हणाली, नाही रे, माझं असलं काही नाही. तिचं उत्तर ऐकून मी हसत म्हटलं, अरे वा, म्हणजे तू अजून तरी कुणाच्या प्रेमात पडली नाहीस. प्रियाने हसत विचारलं, आणि तुझं काय रे, आहे का कोणी गर्लफ्रेंड? मी थोडं गंभीर होत म्हणालो, होती ग प्रिया, पण तिचं नुकतंच लग्न झालं. हे ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावर क्षणभर वाईट वाटल्याचा भाव उमटलं. ती म्हणाली, हो, खूप वाईट झालं रे, पण अक्षय, तू इतका हँडसम आहेस, अजून कोणीतरी भेटली असेलच ना? मी खांदे उडवत म्हणालो, नाही ग, अजून कोणी नाही भेटलं. ते काही दुकानात वस्तू विकत घेण्या इतकं सोपं नसतं ग. माझ्या या उत्तरावर ती थोडीशी हसली आणि म्हणाली, हो रे, खरंच, प्रेम ही गोष्ट इतकी सोपी नसते. पण तुला तिची आठवण येत असेल ना? तुमचं फक्त प्रेम होतं का, तसे काही संबंध होते? तिचा हा थेट प्रश्न ऐकून मी थोडासा गोंधळलो. प्रिया मला खेडेगावातील साधी सरळ मुलगी वाटायची, पण ती बोलण्यात माझ्यापेक्षा 2 पावलं पुढची होती. तिच्या या प्रश्नाने मला काही क्षण सुन्न केलं. मग लक्षात आलं, ती अजून लहान आहे, नुकतंच 10वीला गेली आहे, पण आता तारुण्यात पदार्पण करत होती. तिच्या वागण्या बोलण्यातला हा बदल स्पष्ट जाणवत होता. तिच्या डोळ्यातील चमक, तिचं थोडंसं खोडकर वागणं आणि तिच्या प्रश्नांचा थेटपणा, हे सगळं मला तिच्याबद्दल नव्याने विचार करायला लावत होतं. इतक्यात प्रियाने विचारलं, काय रे, एवढा खोल विचारात काय मग्न आहेस? तिच्या आवाजात एक प्रकारचा कुतूहल होता. मी जरा गोंधळलेल्या स्वरात म्हणालो, हो ग प्रिया, आमच्या दोघांमध्ये असे काही नाते होते जे केवळ भावनिकच नव्हे, तर शारीरिक पातळीवरही खूप घट्ट होते. आम्ही एकमेकांच्या मनाच्या आणि शरीराच्या इतक्या जवळ आलो होतो की ते नाते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तिने थोडेसे हसत विचारले, हो का, मग तिची खूप आठवण येत असेल, नाही का?
आणि जेव्हा आठवण येते तेव्हा तू काय करतोस? तिच्या प्रश्नांमध्ये एक प्रकारची खोदून खोदून उत्तर मिळवण्याची उत्सुकता होती. मला जाणवले की प्रिया फक्त साधा संवाद साधत नव्हती, तिला नक्की काहीतरी जाणून घ्यायचे होते. तेव्हा मला कळून चुकले की तिच्या मनात काय चालले आहे. तिच्या प्रश्नांचे उत्तर देताना मीही जाणीवपूर्वक थोड्या मिश्किलपणे म्हणालो, अगं आठवण आली की असं काहीतरी जुगाड करतो. प्रियाने लगेच उत्सुकतेने विचारलं, जुगाड म्हणजे काय रे अक्षय? तिच्या या सरळ प्रश्नावर मी थोडा हसून निर्लज्जपणे उत्तर दिले, जुगाड म्हणजे असं एखाद्या मुलीला शोधणे जी भावनिक किंवा शारीरिक प्रेमासाठी आसुसलेली असते, त्यांना प्रेमाने सुख देतो आणि त्यामुळे त्यांची आणि माझी गरजही पूर्ण होते. बस यालाच मी जुगाड म्हणतो. हे ऐकल्यावर प्रियाने मिश्किल स्वरात विचारलं, अच्छा म्हणजे असं आहे का? म्हणजेच काल रात्री तू आईसोबत तसंच काही करत होतास नाही का? तिचे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या मनात विचारांची चक्र फिरू लागली. याचा अर्थ प्रिया काल रात्री जागी होती आणि तिने आम्हा दोघांना त्या नाजूक अवस्थेत पाहिले होते. आता खोटं बोलून माझ्या हातात काहीच येणार नव्हतं. तिच्या या प्रश्नांमुळे मी पुरता गोंधळून गेलो होतो आणि काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागलो. इतक्यात ती माझ्याजवळ हलकेच सरकली आणि तिचा मऊसूत हात माझ्या हातावर ठेवत हसत म्हणाली, अरे एवढा काय विचार करतोयस अक्षय? साहजिकच तुला प्रश्न पडला असेल, हिला सगळं कसं काय माहीत? मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिलं. ती हलक्या हसऱ्या मुद्रेने माझ्याकडे पाहत होती. मी काही बोलणार इतक्यातच तिने पुढे सांगितलं, अरे मी झोपेचं सोंग घेतलं होतं पण तुमचं बोलणं ऐकत होते. सगळ्या घडामोडी माझ्या कानावर पडल्या. तिचं बोलणं ऐकून मी थोडा गडबडलो, पण मग शांतपणे तिला घडलेला सारा प्रसंग सांगायला सुरुवात केली. मी बोलून झाल्यावर ती आनंदाने म्हणाली, हे बरं झालं अक्षय, कितीतरी दिवसांनी आईला इतकं आनंदी बघितलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झलकत होतं. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. तिच्या मनात जी काही दुःख होती ती जणू अचानक नाहीशी झाली होती. ती असं बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरही एक वेगळाच आनंद दिसत होता. तिच्या स्वरातही एक गोडवा होता. बोलता बोलता तिने माझा हात अधिक घट्ट पकडला. तिच्या त्या मृदू स्पर्शाने माझं मन विचलित होऊ लागलं. तिच्या कोमल हातांची ऊब मला जाणवू लागली. मी तिला थोडंसं समजावण्याच्या हेतूने तिच्याशी बोलत तिच्या खांद्यांवर हलकेसे हात ठेवला. तशी ती अजूनच माझ्या जवळ येऊ लागली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तिच्या वागण्यात लहान मुलासारखी निरागसता होती, पण त्याचवेळी ती काहीसं वेगळं वागू पाहत होती. तिला वेळीच थांबवण्यासाठी मी तिचा हात धरत गडबडीने म्हणालो, प्रिया असं काही करू नकोस, तुझं अजून वय नाही हे सगळं समजण्याचं. तुला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. तशी ती म्हणाली, अक्षय मी तुझ्यापेक्षा वयाने लहान असेल पण आता मोठी झाली आहे, तुला ते जाणवत नाही का? मग मलाही तो अनुभव घ्यायचा आहे आणि तोही तुझ्याकडूनच. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. तिच्या शब्दात एक प्रकारचा निर्धार होता आणि तिचं आत्मविश्वासानं बोलणं मला विचार करायला लावत होतं. मी तिला शांतपणे म्हणालो, पण प्रिया आत्याला कळलं तर काय होईल याचा विचार केलायस का? यावरती हसत म्हणाले, कोण सांगणार, तू सांगशील का? तसंच आता पूर्ण दिवस घरात आपण दोघंच आहोत, मग कोण येणार बघायला? तिचं उत्तर ठाम होतं आणि त्यातला त्या बेधडकपणाने माझं मन हलवून गेलं. खरं तर माझ्याही मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. हे सारं माझ्या आवडीनुसार घडत होतं, पण तरीही मी तिची थोडी चेष्टा करत तिला अजून उचकावण्याचा प्रयत्न करत होतो. मी म्हणालो, प्रिया हे खरं आहे की तू मोठी झाली आहेस, पण माझ्यामुळे तुला खूप त्रास होईल, झेपणार नाही तुला. आणि तसंच तुझी पहिलीच वेळ आहे ना? ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, हो रे अक्षय, पण कधी ना कधी हा अनुभव तर घ्यावाच लागणार आहे. मग तो आता का नाही? मला तुझ्याकडूनच हा अनुभव घ्यायचा आहे. जे काही होईल, त्रास असो किंवा सुख, ते मला तुझ्यासोबतच हवं आहे. आता वेळ नको घालवूस. असं म्हणत तिने पटकन मला धरलं आणि तिला जे पाहिजे होते ते करू लागली. ती हे सर्व पहिल्यांदाच अनुभवत होती. जवळपास 20 मिनिटं झाले होते. पहिल्यांदाच असल्याने प्रिया खूप दमली होती. त्यानंतर मी तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागलो. तशी ती म्हणाली, काय रे अक्षय, थांब ना असंच अजून थोडा वेळ, असंच आत राहू दे. खूप मस्त वाटतंय रे मला. असं वाटतंय की तुला असंच ठेवून घ्यावं. तिच्या या शब्दांनी माझ्या मनात एक विचित्र आनंदाची लहर उसळली. मी म्हणालो, प्रिया आता हा तुझाच आहे, हवा तेवढा वेळ ठेवून दे. तशी प्रियाने हसत म्हटलं, हो का? मग एकदा माझं म्हटल्यावर रात्री आईला काय देणार? तिच्या या प्रश्नावर मी हसत उत्तर दिलं, अगं रात्रीचा रात्री बघू, सध्या दिवसभर हा तुझाच आहे. आम्ही दोघंही हसत हसत एकमेकांकडे पाहत होतो. तिच्या डोळ्यात त्या क्षणी एक वेगळंच समाधान होतं. जणू ती त्या क्षणांना पूर्णपणे जगत होती. मग आम्ही दोघंही एकमेकांच्या भावपाशात लोळत राहिलो. त्यावेळेचं भानही राहिलं नाही. कधी डोळा लागला ते कळलंच नाही. तिने मला उठवलं तेव्हा घड्याळात 4 वाजले होते. अक्षय उठ, आता वेळ झाली आहे, ती म्हणाली. मी तिच्याकडे पाहून विचारलं, कसं वाटतंय ग प्रिया आता? ती गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, खूपच बरं वाटतंय रे आता. जणू मनावरचं सगळं ओझं हलकं झालंय. असं वाटतंय की आजचा दिवस संपणारच नाही.
तिच्या शब्दांमधून तिच्या मनाचं समाधान स्पष्ट जाणवत होतं. बरं चल, आपण फ्रेश होऊ आणि चहा घेऊ, ती म्हणाली. म्हणजे थोडी तरतरी येईल. तिचं म्हणणं ऐकून मीही गादीवरून उठलो. ती बाथरूमकडे वळली आणि मी तिच्या मागे पाहत राहिलो. त्या काही क्षणात तिच्या प्रत्येक हालचालीतलं सौंदर्य मला वेगळंच भासत होतं. ती फ्रेश होऊन चहा बनवू लागली आणि मीही उठून फ्रेश व्हायला गेलो. काही वेळाने ताजातवानं होऊन बाहेर आलो आणि सरळ किचनमध्ये गेलो. तिथे प्रिया रेंगाळत चहा बनवत होती. मागून जाऊन मी तिला मिठी मारली. ती हलकच हसली आणि म्हणाली, काय रे अक्षय, अजून तुझं मन भरलं नाही का? मी तिच्या कानात जवळ जाऊन म्हणालो, नाही ना ग प्रिया, अजूनही तुला असं सोडावंसं वाटत नाही. तिच्या गालावर हलकं हसू तरळलं. हो का, ती म्हणाली. पण आता जरा आराम करायचा विचार आहे. आजचा दिवस पुरे, उद्या पुन्हा वेळ मिळेलच ना. आणि रात्री तुला आईला भेटायचं आहे ना, मग तुलाही थोडा आराम घ्यायला हवा. तिच्या या उत्तराने माझी बोलतीच बंद झाली. तिच्या डोळ्यात एक प्रकारची मजा चमकत होती. जणू तिने मुद्दामच मला चिडवलं होतं. मी हसत बसून राहिलो, फक्त वेळ घालवण्यासाठी. काही वेळाने चहा तयार झाला आणि आम्ही दोघं अंगणात खुर्च्यांवर बसून चहा पीत गप्पा मारत होतो. शांत वारा वाहत होता. पक्ष्यांचे आवाज आणि समोरचा हिरवागार निसर्ग आम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जात होता. त्यावेळी माझी नजर रस्त्यावर गेली तर आत्या, आजी आणि आजोबा दुरून येताना दिसले. मी प्रियाकडे पाहून म्हणालो, आत्या येते बघ, जरा सावरून बस. आम्ही दोघंही गप्प बसलो आणि थोडंसं गंभीर झाल्यासारखं केलं. आत्या जवळ आली, हसत म्हणाली, काय रे अक्षय, करमतंय का इथे? मी हसत उत्तर दिलं, हो आत्या, खूप छान वाटतंय. शहरात असं मोकळं स्वच्छ वातावरण कुठे बघायला मिळतं. ती समाधानाने म्हणाली, मग आता 8-10 दिवस तरी राहा इथे. मीही होकार दिला. थोड्या वेळाने ती फ्रेश होऊन सर्वांसाठी चहा घेऊन आली. आम्ही सगळे गप्पा मारत चहा घेत होतो. प्रिया आणि आत्या किचनमध्ये गेल्या तर मी हॉलमध्ये टीव्ही बघत होतो. रात्री 9 वाजता जेवण झालं. मी आत्याला सांगितलं, जरा बाहेर फेरी मारून येतो. तिने काळजीपूर्वक सांगितलं, लांब जाऊ नकोस, लवकर परत ये. गावात सर्वत्र सामसूम होती. फक्त काही ठिकाणी अंधुक दिवे दिसत होते. पुढे एका पारावर वयस्कर लोक गप्पा मारत बसले होते. मग मी घरी आलो आणि पुन्हा तीच रात्र उगवली. असेच 12 दिवस आणि रात्र मी आनंदाने काढली. गावातले ते 12 दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर आठवणींच्या खजिन्यासारखे होते. तिथल्या शांत निसर्गमय वातावरणाने मला नवचैतन्य दिलं होतं आणि त्या काळात प्रत्येक क्षण मनाला आनंद देणारा होता. प्रियासोबत घालवलेले ते क्षण, आत्याच्या प्रेमळ वागण्याची ऊब आणि आजी आजोबांच्या गप्पांचा सहवास, हे सगळं मी मनात कोरून ठेवलं. शेवटच्या दिवशी गाव सोडताना मन खूप हळवं झालं होतं. प्रियाच्या डोळ्यातही एक प्रकारची निरोपाची उदासी दिसत होती. ती म्हणाली, अक्षय, हे 12 दिवस अगदी स्वप्नासारखे वाटले. पुन्हा कधी येशील? मी तिच्या डोळ्यात पाहून हलकं हसत म्हणालो, खूप लवकर येईन प्रिया. पण हा निरोप नाही, फक्त काही दिवसांची ताटातूट आहे. आत्याने मिठी मारून मला निरोप दिला आणि आजी आजोबांनी आशीर्वाद देत म्हणाले, अक्षय, परत कधी वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की ये. तुझं गाव, तुझं घर आहे हे विसरू नकोस. त्यांच्या त्या शब्दांनी माझं मन भरून आलं. गाडी सुटली आणि हळूहळू गाव मागे सरकू लागलं. शहराकडे परतताना मी त्या 12 दिवसांच्या आठवणीत पूर्णपणे रमलो होतो. त्या दिवसांपासून मी ठरवलं की दरवर्षी काही दिवस का होईना, पण आत्या आणि प्रियाला भेटायला नक्की जाईन. कारण त्या 12 दिवसांनी मला आयुष्याचं खरं सौंदर्य दाखवलं होतं. शांतता, साधेपणा आणि निरागस प्रेम.